शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मी नीला अभ्यंकर आणि 17व्या दशकावधी आज माझे विचार मी सांगणार आहे. हे नवरात्राचे दिवस आहेत, मोठ्या आनंदाचे दिवस आहेत. शनिवारपासून नवरात्र सुरू झालं आहे आणि आज आहे नवरात्रातली 6वी माळ. सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते, भूयेभ्या त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. हे सर्व स्वरूपा सर्वेश्वरी आणि सर्व शक्तीने संपन्न दुर्गा देवी, तू आमचे सर्व संकटापासून रक्षण कर, तुला माझा नमस्कार असो. हे जी महामारीचं संकट आलं आहे, हे देवी त्यातून आम्हाला मुक्त कर. ही देवी काय करते तर ही आपल्याला अशुद्धाकडून शुद्धाकडे, नंतर अंधाराकडून उजेडाकडे, नंतर अमंगलाकडून मंगलाकडे, अशुभाकडून शुभाकडे, दुःखापासून आनंदाकडे, चंचळापासून निश्चळाकडे, जडापासून चंचळाकडे, अशक्तीपासून अशक्तीकडून शक्तीकडे आणि आपल्याला नेते. आपल्या संस्कृतमध्ये बघा, संस्कृतीमध्ये आपण आपल्या देशाला सुद्धा भारत माता म्हणतो. भारत माता, श्रुती माता, वेद माता. गंगेला सुद्धा आपण गंगा मैया म्हणतो, यमुना मैया म्हणतो, नर्मदा माता म्हणतो, सरस्वती माता म्हणतो. तुळशीला सुद्धा तुळशी माता म्हणतो, गाईला गो माता म्हणतो. म्हणजे बघा, आपण सगळ्यांना सगळ्यामध्ये ह्या आईचं स्वरूप आणि ह्या चराचरामध्ये आणि आपण बघतो. तशीच हे 9 दिवस आपल्याला आपण ह्या देवीला नमस्कार करतो. ही जी आज आहे तर आज 6वी माळ आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हेमंत ऋतू आजपासून सुरू होणार आहे आणि सरस्वती पूजन आज होणार आहे. सरस्वती म्हणजे आपल्या बुद्धीची देवता आणि बुद्धी जर आपल्याला सरस्वती जर प्रसन्न झाली तर काहीही माणूस करू शकतो. म्हणून तिला आपण पहिले नमस्कार करूया. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी, विद्यारंभम करिष्यामी प्रसन्नाम भव सर्वदा. अशा या शारदेला आणि ह्या देवीला नमस्कार करून आपला जो दशक आहे 17वा, त्याचा आता आपण अभ्यास करायला सुरुवात करूया. 17व्या दशकाचं नाव आहे प्रकृती पुरुष. अद्वैत असणाऱ्या परब्रह्माला प्रथम वायूचं स्फुरण झालं आणि पुरुष ही परब्रह्माची शुद्ध जाणीव स्वरूप अभिव्यक्ती. प्रकृती ही निर्गुण ब्रह्माच्या शक्तिमय अंगाचं नाव आहे. देहात राहूनच प्रकृतीच्या साह्याने हा जीवात्मा म्हणजे पुरुष कार्य करतो. पुरुष म्हणजे अंतरात्मा. अंतरात्म्याने प्रकृतीशी एकरूप न होता आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप व्हावं. प्रकृती ही मिथ्या आहे, नश्वर आहे, हे आपलं खरं स्वरूप नाही. आपलं शरीर ज्या अष्टधा प्रकृतीचा बनलं आहे ती एकूण 82 तत्व आहेत. हा सगळा भाग आपण आता आज पुढे पाहणारच आहोत. ती सगळी जड आहेत, ती स्वतः हालचाल करू शकत नाहीत. पुरुष हा चंचल असून चैतन्यमय आहे. पुरुषाला जेव्हा मूळ स्वरूपाचे म्हणजे परब्रह्माचे स्मरण असते तेव्हा सोहम बोधात असतो. द्वैत नसल्याने दुःख नसते. पुरुषाचा प्रकृतीशी संबंध आला की मूळ स्वरूपाचे विस्मरण होते. तो स्वतःला प्रकृती समजायला लागतो आणि मनासारखे घडले तर पुरुष सुखी होतो, मनाविरुद्ध घडलं तर पुरुष दुःखी होतो. समास 1. पहिल्या समासाचं नाव आहे देव बळात्कार नाम. या समासाचं नाव कुठं विचित्र आहे. पहा, एखादी गोष्ट मनाविरुद्ध होणे याला म्हणायचं बलात्कार. याचे 2 अर्थ आहेत. 1, पुरुष म्हणजे अंतरात्मा देव, तो प्रकृतीच्या म्हणजे स्त्रीच्या सहवासात आल्यामुळे सुखी किंवा दुःखी व्हायला लागला. मूळ जो पुरुष आहे हा आनंदमय आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु जेव्हा तो देहाच्या म्हणजे प्रकृतीच्या संसर्गाने सुखी दुःखी होतो, म्हणून आपलं मूळ आनंद स्वरूप विसरला आणि हा प्रकृतीने देवावरती केलेला बलात्कारच आहे. दुसरा म्हणजे पुरुषाने स्वतःला प्रकृती समजून प्रकृतीवर बलात्कार केला. या समासात प्रकृतीची शिव शक्ती, जगदेश्वरी, प्रकृती पुरुष, परमेश्वरी, मूळ माया, गुणेश्वरी, गुणक्षोभिणी अशी नावं आहेत.
तर पुरुषाची क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कूटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्वलक्षी, शुद्ध सत्व, महत्त्व अशी नावं आहेत. म्हणून तिसऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणशोभिडी, क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कूटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्वलक्षी, शुद्ध सत्व, महत्त्व परीक्षी, जाणता साधू. आणि अशा प्रकारे देह देऊळ असून आत परमेश्वर बसलेला आहे. हा आत्मा हा जो आहे तो हा परमेश्वर बसला आहे. देहाला पंचविषयांचा नैवेद्य सुरू असतो. म्हणून 9व्या ओवीत समर्थ म्हणतात, 5 विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, आयसे न करिता सद्य रोग होती. जेव्हा त्याला या पंचविषयांचं नैवेद्य मिळणं बंद होतं, थांबतं, तेव्हा वेगवेगळे रोग होतात आणि शेवटी माणूस मरतो. देवळे म्हणजे नाना प्रकारची शरीरे. शरीराच्या अंतरी जीवेश्वर राहतो. म्हणून 13व्या ओवीत समर्थ म्हणतायत, देवळे म्हणजे नाना शरीरे, तेथे पाहिजे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे. निराकाराने आकार स्वीकारणे म्हणजे देव बलात्कार होय. निराकार वस्तू कैसी आकारा आली, सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरू माऊली, असं सद्गुरू माऊलींचं वर्णन केलेलं आहे. कणाकणातून मीच आहे म्हणून ती सर्वा घटी व्यापक आहे. मन जर ईश्वराभिमुख असेल तर जीवाला ऊर्ध्वगती प्राप्त होते. उलट मन जर दृश्याभिमुख असेल, संसारात असेल, तर जीवाला अधोगती प्राप्त होते. जे लोक भगवंताचे सतत मनन करतात, त्याच्या सतत चिंतनात असतात, त्यांच्याजवळ भगवंत असतो. असे लोक स्वतःच्या जीवनाचे सार्थक तर करतातच, पण स्वतःबरोबर इतरांनाही सन्मार्गाला लावतात. त्यांची जगामध्ये कीर्ती होते. अशांचा आपण सत्संग करावा. त्या अंतरात्म्याचा महिमा मोठा आघात आहे. तुला कोणी जाणत नाही हे सर्वोत्तमा, ही तुझी लीला आघात आहे. म्हणून 20व्या ओवीत समर्थ म्हणतात, ऐसा आघात परमात्मा, कोण जाते त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा, तूच जाणसी. आणि असं करून हा पहिला समास समर्थाने संपवला आहे. दुसरा समास जो आहे त्याचं नाव आहे शिवशक्ती. शिव म्हणजे शुद्ध जाणीव आणि शक्ती म्हणजे अष्टधा प्रकृती. परब्रह्म कसा आहे तर निर्मळ आहे, निश्चळ आहे, निर्विकारी आहे, नित्य आहे. अनंत असणारे अनंत आहे. ब्रह्माच्या ठिकाणी जसे अज्ञान नाही तसे ज्ञान पण नाही. स्मरण विस्मरण त्याच्यापुढे काही नाही, म्हणून तो निर्गुण आहे. म्हणून 4थ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, जे तेथे ज्ञान ना अज्ञान, तेथे स्मरण ना विस्मरण, तेथे अखंड निर्गुण निरावलंबी. अशा प्रकारे परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. या मूळ परब्रह्मामध्ये संकल्प उठल्यामुळे मूळ मायेने नाना प्रकारची शरीरं निर्माण केली. पिंडी ते ब्रह्मांडी असे शास्त्र ग्रंथ सांगतात. एका पिंडावरून आपण ब्रह्मांडाचा शोध घेऊ शकतो. बघा, एखादं बी पाहिलं तर त्यात पानं, फुलं, फळं काही दिसतात का, तर काही दिसत नाही. पण ते जर आपण बी पेरलं, त्याला पाणी घातलं, तर कालांतराने पानं, फुलं, फळं त्याच्या रूपात विकसित होतात. म्हणून 14व्या ओवीत समर्थ सांगतायत, फळे फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी. आणि म्हणून हे जे शरीर आहे हे पहिल्यांदा काय, हे पिंड हे फळ, वासना बीज रूपात अभेद वाटते. पण शरीर तयार झाल्यावर नरनारी भेद आपल्याला दिसून येतो. स्त्रीला पुरुषाचे आकर्षण तर पुरुषाला स्त्रीचे आकर्षण. आणि या मायेने ह्या जगात आकर्षणाच्या सूत्रात घट्ट बांधल्याने लोभाचा गुंता सुटत नाही, शांतता मिळतच नाही. अचेतनाला शक्ती बाहेरून घ्यावी लागते. जसं एखादी मोटार आहे, मोटार खूप चांगली आहे, पण त्याच्यामध्ये जर आपण पेट्रोलच भरलं नाही तर पेट्रोल भरल्यानंतर मग ती अचेतन असणारी जी मोटार आहे त्या सचेतन पेट्रोलमुळे चालते. तसंच हा जो अंतरात्मा आहे हा सचेतन आहे, हा आतून आपल्याला प्रेरणा देत असतो. ती आतील शक्ती ओळखणे हेच महत्त्वाचे. मानवी जीवनात ती शक्ती दृश्याकडे विषयाकडे गेली की जन्ममरण चक्रातून सुटका होत नाही. पण तीच जर आपल्या भगवंताकडे वळविली तर आपल्याला ब्रह्मपदाचा अनुभव येतो. म्हणून 19व्या ओवीत समर्थ म्हणतायत, पडदा एका एका जन्माचा, तेथे विचार कळे कैचा, परंतु गूढत्व हा नेमाचा ठाव आहे. म्हणून एक एक जन्म म्हणजे एक एक पडदा आहे. आणि एक एक पडदा असल्यामुळे ते अनेक जन्मांचे पडदे डोळ्यासमोर असल्यास मुळाचे ज्ञान कसे होणार. आणि आपल्याला हे सगळे जन्म आहेत हे आपल्याला काही आठवत नाही. म्हणून 26व्या 27व्यामध्ये समर्थ चिरंतन सत्य सांगतायत. काय सांगतायत,
बाळका असं वाढवी जननी, हे तो नवे पुरुषाचेनी, उपाजी वाढे जयेचेनी, हे ते हे वनिता. वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रास नाही, इतकी माया कोठेच नाही माते वेगळी. जेव्हा पुरुष बाहेरून येतो आणि आल्यानंतर मुलगा धावत धावत वडिलांना मिठी मारायला जातो, पण तो चिखलाने बरबटलेला मुलगा आहे. त्यावेळेला पुरुष म्हणतो बाईला, अगं ह्याला साफ करून दे. आणि मग ती आई त्या घाणेरड्या झालेल्या मुलाला नेऊन साफ करते. तिला घाण वाटत नाही, तिला त्याचा कंटाळा येत नाही, आणि साफ केल्यानंतर मग ती पुरुषाकडे देते. लहान मुलाला लहानाचे मोठं करण्याचं काम माताच करू शकते. तिला त्याचा कधी कंटाळा येत नाही. तिच्या मायेची बरोबरी कोणीच करू शकत नाही. अशा मातेला आपण नमस्कार करूया. ईश्वराने एक मोठी युक्ती केली आहे. तिने सारी माणसे परस्परात गुंतून राहिली आहेत आणि त्याच्या लोभाने सगळे गुंडाळे करून ठेवलेत. आणि म्हणून आपण एकमेकांमध्ये काय आहोत, आसक्त होऊन बसलेलो आहोत. त्यातून सुटका करणं हाच परमार्थ आहे. आपण ओळखलं पाहिजे की मी कोण आहे. ह्याचा आपण ह्या शिवशक्तीपैकी शक्ती कोणची आणि शिव कोणचा याचा आपण अभ्यास केला पाहिजे. तिसरा समाज जो आहे श्रवण निरूपण. समर्थाने सुरुवातीला साधकाला एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. थांबा थांबा, ऐका ऐका, आधीचा ग्रंथ सोडू नका, सांगितलं ते ऐका सावधपणे. श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करू अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. साधकाने एखाद्या आध्यात्मिक ग्रंथ हातात घेतल्यावर आत्मज्ञान होईपर्यंत त्या ग्रंथाचा आपण अभ्यास सोडू नये. म्हणून शेवटची जी ओवी आहे त्याच्यामध्ये समर्थांनी सार सांगितलंय. करून अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे. म्हणून इतकापर्यंत आपण श्रवण केलं पाहिजे की आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. श्रवण कसं करावं हे इथं सांगितलंय. परमार्थामध्ये श्रवण, मनन, निजध्यास आणि साक्षात्कार हा राजमार्ग आहे. पहिले बघा 2 टप्पे आहेत, तर ते टप्पे फार महत्त्वाचे आहेत. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार, बोलोची नाहीये. म्हणून सगळ्यात जर काय महत्त्व असं असेल श्रवण. आता बघा, तुम्ही सगळ्याजणी श्रवण करताय, तुम्ही काय फक्त हा ऑन केला की तुम्हाला सगळं ऐकायला लागतंय. पण मला बोलायचंय म्हणून मला किती तयारी करावी लागते, मनन चिंतन करावं लागतंय, अभ्यास करावा लागतंय. पण तुम्ही मात्र किती भाग्यवान आहात, श्रवण करून सगळा जो केलेला जो घास आहे तो तुम्ही गिळताय. त्यातलं काय सारे फक्त तुम्ही घ्यावं, बाकीचं असं सगळं टाकून द्यावं. म्हणून श्रवण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. 7व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्मग्रंथी. अहो, साधं एखादं जर का आपल्याला व्यवहारामध्ये स्थूल क्रिया जर काही करायची असेल, काही महत्त्वाचं बोलायचं असेल, तर आपण किती सावधपणे बोलतो. काही गोष्टी आपण लोकांतात बोलत न बोलता आपण एकांतामध्ये बोलतो. एवढं सगळं आपण बारकाईने बघतो. कारण काय, की ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. मग त्याने सूक्ष्म मनाने अतिसूक्ष्म अध्यात्म चर्चा ऐकताना गाफील राहून कसं चालेल. म्हणून असं म्हणतात की अत्यंत परब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. एका संतांनी वर्णन केलं होतं की सुईचं जे नोक असतं त्या नोकाच्या 1000 पटाहून असणारं हे सूक्ष्म अतिसूक्ष्म असं परब्रह्म आहे. मग त्याचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला गाफील लावून चालणार नाही. आपल्याला सुद्धा मन आपल्याला अत्यंत सूक्ष्म करायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगतायत की श्रवण कसं करावं आणि कोणाचं करावं. श्रवण करताना फक्त पौराणिक कथा, गोष्टी, पोवाडे, देवांची मोठमोठी चरित्रात आपण रमू नये. म्हणून 8व्या ओवीत समर्थ म्हणतायत, कहिण्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तांमध्ये जाणं अध्यात्मविद्या. म्हणून अध्यात्मविद्या ही सगळ्यात महत्त्वाची आहे, गहन आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. पौराणिक कथा ही स्थूल आहेत. समर्थ म्हणतात, जाड कथामध्ये देरे राम, जाड कथामध्ये परब्रह्माची कथा. श्रद्धेने, एकाग्रतेने, निष्ठापूर्वक श्रवण करावे. श्रवण केले त्याचं मनन करावं आणि ते सर्व आचरणात आणावं. त्याप्रमाणे वागल्यावर आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून 3ऱ्या ओवी समर्थांनी जो सांगितलंय की श्रवण मननामुळे आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. सगळं ऐकल्यावरती काय महत्त्वाचं आहे. जसं आपण एखाद्या दुकानात गेलो औषधाच्या, सगळं दुकान औषधाने गच्च भरलेलं आहे, पण मला काय हवं आहे तेवढंच औषध घेऊन आपण परत येतो. तसंच माझ्यामध्ये काय त्रुटी आहे, मला काय सोडायला पाहिजे, माझा क्रोध जास्त आहे का, माझं काम वाढलं आहे का,
मी सतत लोकांचा तिरस्कार करतो का, हा सगळ्याचा अभ्यास करून जे माझ्यातले अवगुण आहेत ते सोडणे म्हणजे खरं श्रवण करणे. म्हणून श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे असं ह्याकरता समर्थांनी एकंदर दासबोधामध्ये इतके समास या श्रवणाकरते लिहिलेले आहेत. आत्मज्ञानानेच आपल्याला आत्मिक समाधान होतं आणि जगातल्या संत साधू विवेकी सज्जनांनी अंतरात्म्याच्या ज्ञानालाच अत्यंत श्रेष्ठ पवित्र मानलं आहे. म्हणून या समासामध्ये समर्थ सांगतात की ह्या अशा आत्मसाक्षात्कारी संतांकडून तुम्ही श्रवण करा. आपल्याला बघा कोणी चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून आपण किती धडपड करतो, पण गंमत अशी आहे चांगलं आपल्याला भगवंतानी म्हणावं असा विचार करूया. दुर्दैवाने आपण सामान्य जनदृश्यात आपण अडकतो. माणसं, वस्तू, व्यक्तीच्या संग्रहासाठी आपण आयुष्य घालवतो, पण शेवटी काय हो आपल्याबरोबर येणार? ही इतकी माणसं गोळा केलेली इथेच राहणार आहेत. ह्या सगळ्या गेलेल्या वस्तू सगळ्या इथेच राहणार आहेत. मला इतके हजारो मित्र होते, सगळे मित्र इथेच राहणार आहेत. मग मी माझ्या कशाचा संग्रह केला पाहिजे हे आपल्याला समर्थ सांगतायत. म्हणून हे नश्वर असणारं शरीर आपण इथेच सोडून जायचं आहे. म्हणून आपल्याला कोणी चांगलं म्हटल्यापेक्षा भगवंताने आपल्याला चांगलं म्हणावं, कारण तो आत बसलाय, प्रत्येक कृती तो आपली बघतोय. आणि म्हणून कोणी चांगलं म्हणो न म्हणो, पण त्याच्या दृष्टीने आपण चांगलं राहिलं पाहिजे. म्हणून सतत परब्रह्माशी आपण अनुसंधान ठेवलं पाहिजे. एकंदर 24 ते 30 ज्या ओव्या आहेत या अत्यंत महत्त्वाच्या ओव्या आहेत. त्या मुळापासून सगळ्यांनी पाहाव्यात. येथून तेथवरी दाटले, प्राणी मात्र असे भेटले, पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे, त्या ऐसे नाही थोर, सूक्ष्माहुनी सूक्ष्म विचार, पिंड मर्मा संवार होता कळे. चौथा जो समास आहे त्याचं नाव आहे अनुमान निरसन. मागील समासामध्ये श्रवणाचे महत्त्व पाहिलं, त्यामुळे श्रोत्यापेक्षा वक्त्याची जबाबदारी जास्त असते. कारण वक्ता हा साचार स्वानुभवाचा असावा. मुळात श्रोता अज्ञानी असतो, त्याला मुळात काय सांगायचं हे वक्त्यावरती अवलंबून असतं. तुम्ही त्याला जशी दिशा द्याल तसे तो चिंतन करेल. म्हणून वक्त्याने सखोल अभ्यास केला पाहिजे, आचार विचार शुद्ध त्याचा असला पाहिजे, आणि मगच असा जो बोलतो त्याच्या बोलण्याचा एक वेगळा प्रभाव पडतो. डोंगरे महाराज होते आणि त्यांच्याकडून भागवत बघा ऐकावं ते डोंगरे महाराजांकडून, कारण त्यांचा आचार विचार उच्चार अत्यंत शुद्ध होते. मी त्यांना एकदा भेटायला नागपूरला गेले असताना मला आश्चर्य वाटलं, एवढे लाखो रुपये ते कमवून लोकांना द्यायचे, पण स्वतः एका घोंगडीवर झोपायचे. जी पिशवी घेऊन यायचे, 2 धोतर घेऊन, तीच पिशवी घेऊन ते परत जायचे. नुसतं असं नव्हे तर त्या पैशाला ते हातही नाही लावायचे, त्या संस्थेला ते पैसे देऊन टाकायचे. इतके ते निस्पृह होते. आणि म्हणून ते जे बोलायचे ते बोल सगळे मनावरती साचायचे. असे आचार विचार सहित. आणि आपण काय केलं पाहिजे तर आपण बोललं पाहिजे. म्हणून वक्ता हा असा साचार आचार चांगला असणारा असावा. पहिल्या 18 ओव्यामध्ये अभ्यास न करता जो बोलणारा वक्ता हा काय करतो तर हा स्वतःच गोंधळलेला असतो. त्यामुळे वैचारिक गोंधळ हा स्वतःही घालतो आणि लोकांचंही मन कसं दूषित करतो त्याचं वर्णन केलं आहे. जसं एखादा पोहणारा असतो, पोहणाराची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. एखादा पोहणारा आहे पण त्याला स्वतःला जर पोहता चांगलं येत नसेल तर तो दुसऱ्यांना काय वाचवणार. आणि म्हणून समर्थ म्हणतात जो वक्ता आहे त्याने अभ्यास करू, अभ्यासेनं प्रगटावे हे समर्थाने सांगूनच ठेवले. सर्वदूर परमेश्वर नटलेला आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येईपर्यंत सारासार विचार अत्यंत आवश्यक आहे. बघा राम आणि रावण दोघातही एकच परमात्मा आहे. आता आपलं ध्येय राम होणं आहे की रावण होणं आहे? आपण रामाची मूर्ती बसवणार की रावणाची मूर्ती बसवणार? जरी रावण खूप चांगला होता म्हणून आपण रावणाची मूर्ती बसवत नाही, आपण रामाच्या मूर्त्या बसवतो. म्हणून काय ठेवायचं आणि काय सोडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. हे तारतम्य हवं. व्यवहार आपल्याला अशा प्रकारे केला पाहिजे. प्रतिनिधीच्या माणसाकडून श्रवण करावं. विवेक वैराग्यावर बोलायचे, पण पैशाच्या पाकिटावरून वाद घालायचा हे काही वैराग्य नाही. म्हणून गुरुमुख श्रवण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतरचा जो समास आहे हा अजपा निरूपण आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आहे, थोडा कठीण समास आहे. 17वा दशक हा साधकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. तर हा समास हा साधकांचा मुख्य प्राण आहे. सोहम साधनेला अजपा म्हणतात, आत्मनिवेदनाला अजपा म्हणतात. अजपा महावाक्य अद्वैतबोध आत्मनिवेदन हे सगळे समानार्थी शब्द आहेत.
पहिल्या ओवीमध्ये समर्थ सांगतात 21,000 सासे जपा नेमून केली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही मुखी नासिकी अशी जे प्राणे तयास अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी. पहा, आपण एका दिवसामध्ये 21,600 माणूस श्वास आत घेतो आणि बाहेर श्वास सोडतो. म्हणजे एका तासामध्ये 90 श्वास आपले होतात आणि तासाभरामध्ये म्हणजे आपला 900 अजपाजप होतो. हा जप नाही आहे बरं का, हे अनुसंधान आहे. अजपा करायचा नाही आहे तर तो भगवंतांनी जन्मल्याबरोबर आपल्याला सर्वांना दिला आहे. म्हणून जर का तुम्ही गुरु नाही केलात तरी भगवंतांनी तुम्हाला हा अजपा दिलेला आहे हे लक्षात ठेवा. मेडिटेशन मीन्स नॉट टू डू एनिथिंग बट टू बी. अजपात फक्त आपल्याला पाहायला सांगितलेलं आहे. श्वास संत झाला पाहिजे. अजपात जप सुरू आहे, तुम्ही तो फक्त ऐकायचा आहे. पहा, आम्ही नागपूरला राहायचो आणि आमच्याजवळच अजनी स्टेशन होतं आणि ज्या वेळेला अजनी स्टेशन जवळ असल्यामुळे कधीही त्या गाडीच्या म्हणजे त्या इंजिनाचा मला आवाज ऐकू आला नाही. पण ज्या वेळेला सद्गुरू घरी आले आणि त्यांच्याबरोबर जे मी 3:30 वाजता उठावं लागलं तेव्हा प्रथमच मला त्या अजनीमध्ये असणाऱ्या गाडीचा आवाज ऐकू आला, कारण बाकीचे सगळे आवाज बंद होते. अजपामध्ये हेच करायचे, आपल्याला शांत बसायचे. म्हणून अजपा करणारे जे साधक असतात ते कानामध्ये बोळे घालून बसतात, कारण त्याला रिदमिक ब्रिदिंग महत्त्वाचं आहे. हे ब्रिदिंग हे सर्व साधनेचे वर्म आहे. नाम घेतानाही श्वासाचा रिदम पाहिजे, म्हणजे प्राणायाम सुरू होतो. श्वास हे वाहन आहे, विचार त्याच्यावर आरूढ होतात. श्वास आत घेतो तेव्हा बाहेरचे विचार आत येतात. अनेक बाहेरचे विचार असतात, पण सोडताना आतील विचार बाहेर जातात. सूक्ष्म विचार ही सोहम साधनेची बैठक आहे. दीर्घ श्वास, संथ श्वास, खोल श्वास. संथ श्वासात वाईट विचार मनात येत नाहीत. क्रोधामध्ये जेव्हा माणूस असतो, कामात जेव्हा माणूस असतो, जेव्हा माणूस भयंकर घाबरलेला असतो, जेव्हा खूप धावून आलेला असतो, तेव्हा त्याचे हार्टबीट्स वाढतात आणि त्याचा श्वासही जोरजोरात होतो. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून वृत्ती कशी असावी, शांत असावी. श्वास घेताना सो असा ध्वनी येतो. हा जर आपण शांतपणे आणि कोलाहल न असताना जर आपण ऐकला तर सो हा ऐकू येतो. तर श्वास सोडताना अहम असा ध्वनी चालू असतो. सोहम सोहम. सो म्हणजे तो, अहम म्हणजे मी. तो आणि मी एक, तो आणि मी एक, हाच सोहम. हा काय आहे तर हा जप आहे. हा चालू असल्याचा भास होईल. नाभीकडे बघा, वासनेचं स्फुरण केंद्र आहे. सोहमच्या अनुसंधानात वासना क्षीण होतात. नामसाधनेतही नाम जेव्हा तुमच्या परावाणीत जातं तेव्हा वासना हळूहळू कमी होतात. अंतिम दोघांचा परिणाम हा एकच आहे, 6 अहम, म्हणजे ते ब्रह्म मीच आहे. हा भाव पक्का झाल्यावर साधक ब्रह्ममय होईल. अजपात 6 शिल्लक राहावा, म्हणजे तो शिल्लक राहावा. अहम म्हणजे मी विसर्जित व्हावा. यालाच वेणाबाई म्हणतात, अहम गेले ब्रह्म ठेले. तो अंतर्यामी वसत असलेला नारायण शोधणे हा त्यामागील शेवट हा उद्देश आहे. संतांनी तो नारायण बळकट धरला, तो सर्वकर्ता असला की ज्या श्रीलक्ष्मीमुळे यश कीर्ती मिळते ते वैभव ज्याच्या आधी नाही त्या नारायणाला मात्र आपण घट्ट धरावे. म्हणून 24व्या ओवीत समर्थ म्हणतायत, अंतरी वसता नारायण लक्ष्मीचं काय होणं, ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा. आणि अशा प्रकारे हा जो आहे हा समासामध्ये अत्यंत 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपणमध्ये, लक्ष्मीमध्ये करंटा मांदे, त्याचे दरिद्र अधिक सांदे, नवल केले परमानंदे. अशा प्रकारे समर्थ म्हणतायत, तळघरामध्ये खूप द्रव्य आहे, भिंती खांब तोळ्यामध्ये द्रव्य आहे, पण तरीसुद्धा हा मूर्ख दरिद्रीप्रमाणे राहतोय. ह्याच्याकडे तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक सावकार होता आणि सावकाराला 4 मुलं होती. सावकार अत्यंत श्रीमंत होता, त्याच्याकडे खूप शेतीभाती होती आणि पण ही 4ही मुलं काही करायची नाहीत, फक्त खाद्यंतरण निद्रंत, जेवायची आणि झोपायची. सावकाराला फार दुःख झालं, काय करावं आणि ह्यांना आईत खाऊ या मुलांना कसं सुधारावं. म्हणून त्यांनी काय केलं, एक 4-5 हांडे सगळे नाण्यानी सोन्यानी भरले, कारण त्यावेळी बँका नव्हत्या, आणि जमिनीच्या आत पुरून टाकले. आता जेव्हा सावकार मेला तेव्हा सावकाराचे एक मित्र आले, तेव्हा लक्षात आलं किती भाग्यहीन मुलं आहेत. एवढं सगळं त्या सावकाराची मुलं असून, एवढी संपत्ती असून ही मात्र भिकाऱ्यासारखी राहत आहेत.
लोकांकडे पैसे मागतायत, लोकांकडून आणतायत, तेव्हा ते मला अरे काय असं वागताय. आणि म्हणून ही गोष्ट आहे की लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्र अधिक सांदे. अरे तुम्ही लक्ष्मीवान असणारे लक्ष्मीपुत्र आहात, पण तुम्ही असे काय राहताय. मग ते मला आम्हाला ती लक्ष्मी सापडत नाहीये. तेव्हा ते मला माझं ऐका, सगळी जमीन नांगरा. आणि म्हणून एवढी सगळी शेती ते आपल्याला हंडे मिळतील या आमिषाने सगळ्यांनी ती शेती जेव्हा नांगरली तेव्हा सगळ्यात शेवटच्या शेतामध्ये आणि त्यांना हंडे दिसले आणि त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांच्या लक्षात आली ही सगळी जमीन नाही तरी आम्ही नांगरलीच आहेत ना, मग आता आपण शेती पण करूया. आणि अशा प्रकारे ही सावकाराची चारही मुलं श्रीमंत झाली. म्हणजे आजूबाजूला संपत्ती होती पण कष्ट न केल्यामुळे त्यांना ती मिळाली नाही. समर्थ तेच सांगतायत, अंतरात्मा देहाच्या आत आहे, बाहेर आहे, सर्व ठिकाणी भरलं आहे. त्याच्या अज्ञानामुळे माणूस दुःख भोगतोय. समर्थ म्हणतात, दृश्यातून मन काढून घ्या, निवृत्त व्हा, अंतरात्म्याचं ज्ञान करून घ्या आणि आनंदात जगा. 6वा समास देहात्मनिरूपण. दशक 13 समास 9, दशक 16 समास 8 यातही देहात्मयोग समर्थांनी सांगितलं आहे. पहिली आणि दुसरी ओवी, आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो, शेवटी शरीर सोडून जातो एकाएकी. शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगे प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. बघा, आत्म्याचा देहाशी संबंध आला की जीवनामध्ये नाना प्रकारची दुःख भोगावी लागतात. तरुणपणी अंगात शक्ती असते म्हणून खूप सुख भोगतो. तारुण्य वैभव ही दुपारची सावली आहे, ती शाश्वत नाही आहे. इथे आत्मा म्हणजे मन, परब्रह्म शाश्वत आहे. बघा, तरुणपणीचं आपण मुलांना सांगितलं अंगात ताकद आहे, हातात पैसा आहे, समोर गाडी उभी आहे, आणि मी जर सांगितलं की अरे हे सगळं नश्वर होणार आहे, कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल का? कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण अरे हे सगळं जाणार आहे, हे चिरंतन टिकणारं नाही आहे. तर DSK आपल्याला आठवत आहेत ना, केवढ्या गाड्या, केवढे केवढे बंगले होते, पण आज काय झालंय, आज ते तुरुंगात आहेत. त्यामुळे हे वैभव तारुण्य जे आहे हे शाश्वत नाही आहे. म्हणून परब्रह्म फक्त शाश्वत असल्याने साक्षीभावाने जाणीवेच्या अतीत असते. म्हणून मन जाणीव स्वरूप असल्याने देहाशी एकरूप होऊन सुख दुःख भोगतं. एखाद्याने खूप शिव्या दिल्या पण त्या समर्थांनी ह्या दासबोधामध्ये काय नाही दिलं, जीवनामध्ये काय काय हवं आहे सगळं दे. तुम्हाला जर का शिव्या शिकायच्या असतील तर तुम्ही या देहात्मनिरूपण जर पाहिलं तर तुम्हाला शिव्यासुद्धा समर्थांनी दिलेल्या आठवतील. या सगळ्या ज्या शिव्या देतात त्या शिव्या कोणाला हो लागतात? त्या काही परब्रह्मा स्पर्श करू शकत नाहीत, तर त्या शिव्या लागतात शरीराला. तसा रहुगण आहे आणि रहुगण निघालाय ज्ञान घ्यायला म्हणून, आणि एका पालखीत बसलाय. आता 3 भोये आहेत, चौथा पालखीचा चौथा भोया नाही आहे म्हणून जड भरताला त्यांनी भोया म्हणून केलं आहे. आणि झड भरत हळूहळू चाललाय, अत्यंत ज्ञानी आहे झड भरत, पण नावाप्रमाणे स्वतः मी मूर्ख आहे म्हणून दाखवतोय. प्रत्येक पावलागडीत भगवंताचं नामस्मरण करत करत चाललंय. आता 3 भोये भरभर चालत आहेत, हा हळूहळू चालतंय, काय होणार? असंच झालं. त्या रहुगणाला आचके बसायला लागले. तो एकदम चिडला, कोण आहे रे तिकडे? थांब, मी खाली उतरतो, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आणि त्यावेळेला जड भरत म्हणतोय, तू माझ्या शरीराचे तुकडे करू शकशील रे, तू माझ्या शरीराला मारू पण शकशील, पण त्यातला माझा जो अंतरात्मा आहे त्याला माझा हात ते लावू शकशील का? म्हणजे लोक शिव्या देतात, त्या शिव्या आपल्या शरीराला असतात. आतला जे आत्मतत्व आहे हे निर्मळ आहे, हे निश्चळ आहे. म्हणून समर्थ म्हणतायत की सत्ता, संपत्ती, नातेवाईक हे सगळे एका मर्यादेपर्यंत उपयोगी पडतात. जीवनाच्या अंतकाळी मन जितकं प्रपंचात अडकलेलं असतं तितका देह सोडताना आपल्याला दुःख होतं. म्हणून प्रपंचामध्ये हळूहळू आपण काय केलं पाहिजे, ट्रस्टी म्हणून राहिलं पाहिजे. एका मैत्रिणीकडे गेले होते, माझी अगदी उत्तम खास मैत्रीण. ती मला नीला अगदी आपलं घर समजून राहा. मी पण तिथे अगदी आपलं घर म्हणून राहिले. पण मला माहिती होतं की 8 दिवसांनी परतीचं तिकीट मी काढलं आहे, मला जायचं आहे. म्हणून मी इदम न मम, जरी किती प्रेम करायचं नाटक केलं तरी मला घरी जायचं आहे हा भाव माझा पक्का असल्यामुळे त्या घरावर मी तितक्या प्रकारेच प्रेम केलं. आपणही असंच केलं पाहिजे. हे सगळं नश्वर आहे, हा देहही नश्वर आहे. आपण ज्या सगळ्या गोळ्या केलेल्या वस्तू आहेत त्यासुद्धा सगळ्या नश्वर आहेत. आणि मग अशा प्रकारे जर आपण राहिलो, जसे मंदिराचे ट्रस्टी असतात, जे ट्रस्टी असतात ते ट्रस्टी म्हणून राहतात, आपणही असंच राहिलं पाहिजे. लहानपणीचे फोटो आठवा, मग तरुणपणीचे फोटो आठवा, आणि आता म्हातारपणीचे, त्यातली नीला तीच आहे, पण लहानपणीची नीला आता म्हातारपणी नाही आहे. म्हणजे हे शरीरसुद्धा काय होणार आहे,
तर खंगत खंगत जाणारे ह्याचा स्वीकार करा. म्हणून त्या देहावरती किती प्रेम करायचं हे आपणच ठरवा. म्हणून देह सोडताना दुःख वाटता कामा नये, कारण देहावरची प्रीती आपण हळूहळू सोडली पाहिजे. प्रपंचाची मिठी हळूहळू सोडवावी. प्रपंचातून मन काढून घ्यावं. इदम न मम ह्या भावनेने प्रपंच करावा, असा सुंदर उपदेश समर्थांनी या 6व्या समासामध्ये समर्थ करतायत. 7वा जो समास आहे त्याचं नाव आहे जनजीवन. म्हणून समर्थ 6व्या समासात शेवट खूप छान करतात. अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडीना प्राण, बराड्यासारखे लक्षण अंतकाळी. असं होऊ नये म्हणून जी मगाशी मी गोष्ट सांगितली की मैत्रिणीकडे जशी मी राहत होते, मी म्हणजे छानपैकी तिला दाखवत होते की हे घर माझंच आहे, पण मला माहिती आहे की हे घर माझं नाही आहे. मला नेहमी करता मला भगवंताकडे जायचं आहे, म्हणून किती प्रेम करायचं हे आपण शिकावं. अशा प्रकारे समर्थ आपले डोळे उघडतायत. 7वा जो समास आहे हा अंतर्मुख करणारा हा समास आहे. जीवन जगावं कसं याचं सुंदर मार्गदर्शन आणि समर्थ ह्या समासामध्ये आपल्याला करतायत. निर्लेप निश्चळ असलेला हा अंतरात्मा हा देहाच्या संकल्पनेने सुख भोगतोय. हे पाहिलं या पार्श्वभूमीवर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. हा सद्गुरू वामनराव पैंचा संदेश 300 वर्षापूर्वी समर्थ या समासात सांगतायत की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तुझं जीवन कसं घडवायचं हे तुझ्या हातात आहे. बघा, पाणी एकच आहे हे उदाहरण आपण मागच्याला पाहिलंच आहे. मुळी उदक निवळ असते, नाना वल्लीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. आत्मा आत्मपणे असतो, देहसंगे विकारतो, स्वाभिमाने भरी भरतो भलतीकडे. तसं ते पाणी एकच जरी असलं त्याला चव नसते, पण वेगवेगळ्या झाडांमधून त्याची चव बदलते हे आपण पाहिलंच. तसं संगदोषाने असंच होतं. आपले मन जर चांगल्या संगतीत राहील तर चांगलेपण लागेल, जीवनाचं सार्थक होईल. पण मन जर कुसंगतीत गेलं तर देहाला वाईट सवयी लागतील. म्हणून 8व्या 9व्या 10व्यामध्ये समर्थ म्हणतात, आपला आपण करी कुडावा, तो आपला मित्र जाणावा, आपला नाश करी तो समजावा, वैरी ऐसा. आपले आपण अनित करावे, त्यास आळवे कोण निघावे, एकांती जाऊन जीवे मारी आपणासी. जो आपला आपण घातकी, तो आत्महत्याला पातकी, या कारणे विवेकी धन्य साधू. पण समर्थ आपल्या त्यावेळेला ते जागं केलेलं आहे. आज आपण अनेक मुलं अशीच बघतो. जेव्हा मी जिममध्ये जाते तेव्हा माझ्या लक्षात येतं, चौकामध्ये मुलं हातामध्ये सिगारेट घेऊन उभी असतात. ही तरुण मुलं पाहिली की इतकं वाईट वाटतं की अरे, ज्या वेळेला तुम्ही ज्ञान कळवायला पाहिजे, ज्या वेळेला तुम्ही शक्ती कमवायला पाहिजे, त्या वेळेला तुम्ही शक्तीचा काय करताय, दुरुपयोग करताय. आणि हे योग्य नाही. आणि बघा, आंब्याची आढी लावली आहे, पण त्या आंब्याच्या आढीमध्ये जर एखादा किडका आंबा असेल, कुचका आंबा असेल तर सर्व आढी खराब करतो. आणि म्हणून आपण तो आंबा वेळीच काढून टाका तर काय होईल. त्याचप्रमाणे समर्थ सांगते की सवयी चांगल्या लागा. देहाला वाईट सवय लागतील तर काय होईल, जीवन दुःखी होईल. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, हे साधलं तर जीवनाला उत्तम गती मिळेल, जीवनाचे सार्थक होईल. शेवटच्या ओवीमध्ये समर्थ सांगताय की बघा, देह जैसे केले तैसे होते, यत्न केला कार्य साधते, तरी मग कष्टा बेते काय निमित्त. आमच्याकडे एक नागपूरला मी असताना एक आंधळे आमच्याकडे आले आणि त्यांनी माझ्या जीवनात घडलेली घटना सांगितली. ते म्हणे, लहानपणी मला देवी झाली आणि मी पूर्ण आंधळा झालो. आता घरामध्ये गरिबी आणि मी हा आंधळा आणून मला वेशीवर टाकून दिलं आणि भीक माग आणि आपलं तो देह चालव. आणि त्यावेळेला माझं नशीब चांगलं होतं म्हणून वारकरी तिथून जात होते. त्या वारीबरोबर मी पण चालायला लागलो. आणि करता करता काय करावं सुचेना. आणि मग मला ज्ञानेश्वरांनी बुद्धी दिली आणि सगळं ज्ञानेश्वरी मी पूर्णपणे पाठ केली. आणि ती पाठ केलेली ज्ञानेश्वरी तुम्ही त्यांना कुठल्याही ओवी विचारली तर 9,5-10 हजार असणारी ज्ञानेश्वरी ह्या आंधळ्या बाबांनी पाठ केली. आणि मी आणि आई जवळ बसलो होतो आणि ते म्हणत होते आणि आम्ही ज्ञानेश्वरीतल्या ओव्या शोधत होतो. ते पुढे गेले पण आम्ही मात्र मागे लागलो. म्हणून तुम्ही जर यत्न केला तर यत्न तो परमेश्वर अथक प्रयत्न करून माणूस जे हवे ते मिळवू शकतो. म्हणून यत्न तो देव जाणावा, हा समर्थाने सुंदर उपदेश केलेला आहे. 8वा समास त्याचं नाव आहे तत्वनिरूपण. हा समास समजण्यास थोडा कठीण आहे. या व पुढच्या समासामध्ये समर्थ पंचीकरण समजावून देत आहेत. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण हे सूत्र समर्थांचं आहे. प्रपंचात सुवर्ण पाहिजे म्हणजे काय,
जाऊन सोनं विकत घ्यायचं नाही आहे. प्रपंचामध्ये पैसा हवा किंवा प्रपंच सोन्यासारखा शुद्ध असावा, मग तो टिकतो. आणि परमार्थामध्ये मात्र पंचीकरण अत्यंत आवश्यक आहे. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेरी परा जाडीचे श्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदय वसे. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलिले त्याला, उच्चार होता अक्षराला वैखरी बोलिले. नाभीस्थानी परा वाचा, तोची ठाव अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा. बघा, पहिल्यांदी पंचीकरण म्हणजे काय, तर अंतःकरण पंचक त्यांनी पहिल्यांदी सांगितलेलं आहे. सर्व दिवसभरातील कामं या अंतःकरण पंचकारावर ते अवलंबून असतात. त्याचं उदाहरण सांगते. आज माझ्या मनामध्ये असं की आपण मैत्रिणीला जेवायला बोलवावं का, नाभीपाशी माझ्या स्फुरण झालं, ते झालं अंतःकरण. पुढे विचार आला की बोलवावं की न बोलवावं, काय बरं करू, मग संकल्प विकल्प सुरू झाले, त्याला म्हणायचं मन. मग एकदा मनाने ठरवलं की बोलवायचंच, झाला निश्चय, ती झाली बुद्धी. काय करावं, श्रीखंड करू को खीर करू, चिंतन सुरू झालं आणि ते झालं चित्त. मग असं वाटतं की वा, माझी खीर तिला खूप आवडते, मी खूप खूप छान करते, आपण खीर करूया. हा झाला अहंकार. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे झाले अंतःकरणाचे 5 घटक, म्हणजे वृत्तीचे 5 तरंग. हे समजणे म्हणजे पंचीकरण. पुढे समर्थ 5 प्राण आणि त्याची स्थाने सांगतायत. हे वायूचे विभाग आहेत, पण वायू एकच आहे, लक्षात ठेवा. 5 प्राण म्हणजे व्यान, सर्व अंगभर जो असतो तो. समान हा नाभीपाशी असतो. उदान हा कंठात असतो. अपान हा गुदस्थानी असतो. आणि प्राण म्हणजे आपल्या नाका तोंडात असणारा म्हणजे प्राणवायू. हे झाले प्राणपंचक. आता ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे पुन्हा 5, म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ही सगळी ज्ञानेंद्रिये, ह्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. आता कर्मेंद्रिय पंचक, हात, पाय, वाणी, गुद, जननेंद्रिय हे झाले तुमचं कर्मेंद्रिय पंचक. बोलिले हे प्राणपंचक. आता ज्ञान इंद्रिय पंचक, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, नाशिक आयजी ही ज्ञानेंद्रिये. वाचा, पाणी, पाद, शिस्न, गुद हे कर्मेंद्रिय प्रसिद्ध. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय झाली, 5 कर्मेंद्रिय झाली. आता 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि हे झाले अंतःकरण पंचक, म्हणजे 5 प्राणपंचक. आपण 5 प्राण पाहिले. ज्ञानेंद्रिय पंचक 5 ज्ञानेंद्रिय पाहिली. कर्मेंद्रिय पंचक म्हणजे 5 कर्मेंद्रिय पाहिली आणि 5 विषय पाहिले. ही पंचके मिळून 25 तत्व झाली. 5 5 × 5 25 झाली. ही एकमेकांमध्ये मिसळलेली एक आता चिखलच झाला आहे. आणि ह्या सगळ्या 5ांचा 25 तत्वांचा सूक्ष्म देह झाला आहे. आता स्थूल देह बघू. आपण आतापर्यंत खूपदा पाहून झाले की सूक्ष्म देह हा स्थूल देह हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. आकाशामध्ये 5 गुण आहेत, काम, क्रोध, शोक, मोह, भय. वायूचे प्रकार 5 म्हणजे चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन. तेजाचे 5 गुण, भूक, तहान, झोप, आळस आणि मैथून. आणि चौथे म्हणजे आपाचे 5 गुण म्हणजे रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम. 5 भूमीचे म्हणजे हाड, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. ही झाली स्थूल देहाची 25 तत्व. म्हणजे हा झाला स्थूल देह, सूक्ष्म देह. तिसरा देह आहे हा कारण देह, अज्ञानाचा. चौथा देह आहे हा महाकारण देह, अज्ञानाचा. समासाच्या शेवटी समर्थ साधकांनी काय करावं, तर स्थूल सूक्ष्म देहाची 50 तत्वे म्हणजे मी नाही हे लक्षात घ्यावं आणि आत्मनिवेदन करून परब्रह्मात विलीन व्हावं. हा झाला पंचीकरणाचा विचार आणि हा झाला 8वा समास. 9वा समास आहे, याचं नाव आहे तनु चतुष्टय. पहिल्या 6 ओव्यामध्ये पिंडातील सर्व तत्वांची यादी समर्थ देत आहेत. म्हणजे काय, सूक्ष्म, स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण, ऐसे हे 4 देह जाणं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती जाणं, तुर्या जाणावी, विश्व, तैजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा हे अभिमान, नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनिते. म्हणजे काय की मी सांगते तुम्हाला, 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. 4 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. 4 अभिमान आहेत, विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा. जागेपणी मी देह आहे हा अभिमान असणारा आहे ते विश्व. स्वप्न पडत असताना वावरणारा मी तो तेजस. गाढ झोपेत शांत असणारा मी तो प्राज्ञ. आणि तुरीय अवस्थेत जो साक्षीरूप अंतरात्मा त्याला म्हणायचं प्रत्यगात्मा. म्हणजे 4 आपण देह पाहिले, 4 आपण अवस्था पाहिल्या, 4 आपण अभिमान पाहिले. आता 4 स्थानं पाहूया.
विश्वाचं स्थान आहे नेत्र, तेजसचं स्थान आहे कंठ, प्राज्ञाचे आहे हृदय आणि प्रत्येकाचं स्थान आहे टाळू. 6 भोग, हे पाचवा जो आहे तो 6 भोग. स्थूल भोग स्थूल देहाचा, प्रविविक्त भोग त्याला म्हणायचं, हा सूक्ष्म देहाचा कारण जो आहे तो आनंद भोग आणि महाकारण जो आहे देहाचा आनंदावभास योग. प्रविविक्तमध्ये निवडून वेगळा केलेला. आता 6 मात्रा. स्थूल देहाची आकार मात्रा, सूक्ष्म देहाची उकार मात्रा, कारण देहाची मकार देहाची मात्रा आणि महाकारण देहाची अर्धमात्रा म्हणजे ईश्वर. आकारमध्ये जड पंचमहाभूतवे, उकारमध्ये जीवनकला, मकारमध्ये अंतःकरण आणि अर्धमात्रा म्हणजे अंतरात्मा. ओंकारातून सर्व विश्व निर्माण झाले. आता 7 गुण. तमोगुण स्थूल देहाचा, रजोगुण सूक्ष्म देहाचा, कारण देहाचा सत्वगुण आणि महाकारण देहाचा शुद्ध सत्वगुण. आता 8 शक्ती. कार्यशक्ती म्हणजे कार्य करण्याची शक्ती, द्रव्यशक्ती म्हणजे दृश्यातील सुप्त शक्ती, इच्छाशक्ती म्हणजे अविद्या, माणसाच्या वासनांना ताजेपणा देणारी ती इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती मी आत्मस्वरूप आहे आणि ह्यातून निर्माण होणारं सामर्थ्य ही ज्ञानशक्ती. अशी एकूण 8 पाहिली म्हणजे एकंदर 32 तत्व आहेत. मागे आपण पाहिली 25 सूक्ष्म देहाची, 25 स्थूल देहाची म्हणजे एकूण 50 आणि ही 32 म्हणून 82 तत्व झाली. काही लोक ज्ञान आणि विज्ञान म्हणून 84 म्हणतात, पण समर्थांनी याला 82 तत्व म्हटलेत. म्हणजे बघा, हे शरीराचे सुट्टे भाग आहेत, त्यांना वेगळे अस्तित्व नाही. त्यापैकी मी कोण आहे पहा. देह मी आहे का, हात मी आहे का, कर्मेंद्रिय मी आहे का, 5 प्राण म्हणजे मी आहे का, हे मनाला विचारावं. म्हणजे मग लक्षात येतं की ही जी 82 तत्व आहे ते म्हणजे मी नाही. मगाशी जे मोटारीचं उदाहरण दिलं ते मोटारीचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, पण वेगवेगळे पार्ट्समध्ये मोटार आहेत का, ते सगळे अगदी एकत्र केले पण मोटर तयार झाली. पण म्हणून मोटर चालू शकते का. तसे 82 तत्व जी आहेत ती 82 तत्व म्हणजे मी नाही, पण त्या 82 तत्वामध्ये जे परब्रह्म आहे तो म्हणजे मी. आणि त्यालाच म्हणतात तत्वझाडा किंवा तत्वनिवाडा. ही सगळी नश्वर आहेत. ब्रह्माच्या अधिष्ठानावरती ही गोळा होत आहेत. त्यामध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं व जीवदशा प्राप्त होते. केनोपनिषदात सांगितल्याप्रमाणे साधकाने कानाचा कान, डोळ्याचा डोळा, मनाचे मन असा शोध घ्यावा. म्हणजे जसं आपला खूपदा बघा एखाद्या माणसाचा कान तसा असतो पण त्या कानामधली शक्ती गेलेली असते. मग कान तर तिथे आहे पण मग कानाने ऐकू येत नाही, मग काय गेलं, त्याचा अभ्यास करावा. म्हणजे या 82 तत्वांचा जो कचरा आहे तो ज्ञानाग्नीने जाळून टाकावा आणि मग जे उरतं ते परब्रह्मतत्व हे कळल्यावर आपल्याला आत्मज्ञान होतं. समास 10. टोणपा सिद्धड. समासाचे नाव मोठे विचित्र आहे. टोणपा हा शब्द कानडी असून टोणपा म्हणजे लाकडी ओंडका. प्रवाहासह म्हणजे नदीच्या प्रवाहासह वाहणारा जो लाकडाचा तुकडा त्याला म्हणायचं टोणपा. आडदाण, ज्याला सारासार विवेक नाही, ज्याला शाब्दिक ज्ञानच फक्त म्हणजे जो अडकला आहे, ज्याला आचार नाही विचार नाही, त्याला समर्थ म्हणतात टोणपा. पढत मूर्ख म्हणा. म्हणजे हा समास खूप महत्त्वाचा आहे कारण परब्रह्म सूक्ष्म आहे. ज्ञानदृष्टीने सूक्ष्मदृष्टी येते आणि ती येण्यासाठी अभ्यास हवा. आचार विचार दोन्ही पवित्र हवेत. बघा, जी गोष्ट आपल्या डोळ्याने आपल्याला बघता येत नाही ती आपण मायक्रोस्कोपने बघतो. तसंच हा जो परब्रह्म परमेश्वर आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे. मग ह्या आपल्या 2 डोळ्याने हे दिसू शकत नाही. त्याच्याकरता काय करावं. ज्याच्याकडे श्रवण मनन नाही, आचार विचार शुद्ध नाही, तो पढत मूर्ख टोणपा समजावा, त्याला कधीच हे कळणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा, ते नाशिवंत सृष्टीला सत्य मानतात. म्हणून समर्थ म्हणतात तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण हा 4 देहांचा जो आपण सगळा विचार पाहिला तो जो आहे तो म्हणजे मी नाही हा सगळा भाग बघून झाला. जे आपणास नव्हे ठावे ते जाणतयास पुसावे, मनोवेगे तने फिरावे हे तो घडे ना. खरंच आहे, जे आपण व्यवहारात सुद्धा बघतो, जी गोष्ट आपल्याला येत नाही आपल्याला माहीत नाही आणि मग ती आपण काय करतो, जो जाणता आहे त्याला विचारतो. म्हणून जो जाणता आहे त्या जाणत्याला आपल्याला जे हवं ते विचारावं आणि जाणकाराकडून ते सगळं शिकून घ्यावं. म्हणून सत्संगती, सत्शास्त्र श्रवण, विवेक हा महत्त्वाचा आहे. पुढे म्हणतात असे जे जाणत नाहीत म्हणजे श्रेष्ठ काय कनिष्ठ काय हे ज्याला कळत नाही तो परमार्थाचा अभ्यास करूच शकत नाही.
म्हणून 17व्या ओवीत म्हणतात, उंच नीच कळेना ज्याला, तेथे अभ्यासाची बुडाला, नाना अभ्यासे प्राणी आला, सुटिका कैसी. म्हणून शाश्वत काय अशाश्वत काय हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्याला कळत नाही तो ज्ञानहीन समजावा. ज्या वस्तूंचा सतत नाश चालू आहे त्यांनाच जे अविनाशी म्हणतात ते आडाणीच म्हणावेत. ज्यास अखंड होतो नाश त्यासीच होती अविनाश. बहुचकींच्या लोकास काय म्हणावे. म्हणून परीक्षा करता वस्तूंची परीक्षा, वेगवेगळ्या विषयांची परीक्षा करता आली पाहिजे. प्रचितीशिवाय व्यवहार करता कामा नये. साधे बटाटे घेताना सुद्धा आपण ते तावून सुलाखून घेतो, मग परमार्थिक क्षेत्रात कुठल्या तरी बुवांच्या नादी लागता कामा नये. त्यासाठी सुद्धा उत्तम विचार अंगी बाणवणे, अभ्यास करणे, चांगल्या सदाचारी लोकांच्या संगतीत राहणे हा उपदेश समर्थ आपल्याला इथे करतायत. बघा, मध्ये एकदा असं एक टूम निघाली होती की 4वी-5वीपर्यंत म्हणे शाळा परीक्षाच असता कामा नये. हे कितपत योग्य आहे. त्यावेळेला समर्थांनी सांगून ठेवले, जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपा समुदावं. म्हणून योग्य अयोग्य निर्णय विवेकाच्या बळावर घ्यावे. आपल्या आचारविचारात ताळमेळ असावा. बाष्का बोलणे टाळावे. समाजोपयोगी आपण कार्य करीत राहावे. म्हणून समर्थ म्हणतायत, आधी राखावा आचार, मग पाहावा विचार, आचार विचारे पैल पार पावी देतो. म्हणून काय करावं तर समासाच्या शेवटच्या ओळीमध्ये समर्थांनी ब्रह्मज्ञान कसं मिळवावं हे सांगितलंय. बघा, साधा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तर गव्हाचं पीठ करावं लागतं, तांदूळ साफ करावे लागतात, मग त्याचा कुकर लावावा लागतो, मग ते भिजवावं लागतं. म्हणजे स्वयंपाक सुद्धा किती तयारी करावी लागते. आपण ज्या परब्रह्माकडे जायचं आहे आणि त्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, मग नुसतं बसून मिळेल का हो. मग त्यासाठी काय करायला पाहिजे. म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्राचे श्रवण करावे, उत्तम गुणाचा अभ्यासावे, नाना प्रयत्ने. म्हणून साधनाही अत्यंत महत्त्वाची आहे. साधना उपासना केल्याशिवाय, मन अत्यंत निर्मळ केल्याशिवाय, उत्तम गुण आपण अंगामध्ये आणल्याशिवाय, आपल्याला यत्न केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून समर्थांनी ह्या दशकामध्ये आपल्याला या भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी ह्याची सुंदर उदाहरण आणि सुंदर चर्चा या समासामध्ये केलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.